नमस्कार. डिवाइन डिकोड मध्ये आपल्या सर्वांचं मी काव्या स्वागत करते. मागील भागामध्ये आपण हस्तरेखा शास्त्राविषयीची पार्श्वभूमी बघितली होती, त्याचा इतिहास पाहिला होता. आज आपण त्याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आले आहेत महेंद्र इनामदार सर. सरांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. सर, मागील भागामध्ये आपण त्याची पार्श्वभूमी म्हणजे हस्तरेखा शास्त्र नेमकं काय असतं, त्याचा इतिहास काय आहे, म्हणजे शास्त्र म्हणून याला कसं ओळखलं जातं हे आपण सर्व पाहिलं. शेवटला येताना आपण हे पण पाहिलं होतं की हाताचे प्रकार असतात आणि त्याच्यावर सुद्धा हस्तरेखा शास्त्राला खूप महत्व आहे. सो आज आपण याविषयी जराशी सखोल माहिती घेऊया. आपण जेव्हा म्हणतो की हस्तरेखा शास्त्रामध्ये हाताच्या किंवा पंजाचे विविध प्रकार असतात, सो ते मग कोणकोणते विशिष्ट प्रकार आहेत त्याचे? कसं आहे की हात लहान किंवा मोठा असतो हे पाहणं फार महत्वाचं असतं. कसं आहे की आपले जेनेटिक्स प्रमाणे जर बघितलं तर लाखो लोकांचे लाखो प्रकारचे हात असतात. त्या प्रत्येक हाताची ठेवण जी असते ती निरनिळ्या प्रकाराची असते आणि ह्या निरनिळी ठेवण जी असते त्याचे अशी सामूहिक म्हणा किंवा एक असं पद्धतीनं हस्तरेखा शास्त्रामध्ये त्याचे बायफर्केशन केलं किंवा त्याचे असे विभाग केलेले आहेत, वर्गीकरण केले की त्याप्रमाणे आपल्याला हाताची वैशिष्ट्य पडताळून बघता येतात. परंतु कसं आहे की प्रत्येक हाताचं टेक्स्चर, प्रत्येक हाताची जेनेटिकलची ठेवण असते ती अतिशय वेगवेगळी असण्याची शक्यता असते. त्याचा स्पर्श वेगळा असू शकतो, हाताचे एकंदरीत फीचर जे असतात ते वेगळे असतात. पण हे आपल्याला जर का व्यवस्थितीने अभ्यास करायचे असेल तर त्यासाठी हस्तरेखा शास्त्रामध्ये हातांचे प्रकार सांगितलेले आपल्याला. तर याच्यामध्ये एक विशिष्ट फुटपट्टी अशी काही नसते हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये की अमुकच असं असलेला हात तर अमुकच तुम्हाला फळ मिळेल असं नाही आहे. पण जो माणूस बघणार आहे किंवा त्या हस्तरेखा शास्त्राचा ज्याचा अभ्यास आहे त्याला ऑटोमॅटिकली त्यानंतर ती इंट्युएशन पॉवर सततच्या अभ्यासामुळे निर्माण होते, त्यांना समजत जातं. म्हणजे संस्कृतमध्ये एक असा श्लोक आहे की म्हणजे गीतेमध्ये सांगितलेले आहे की स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धी लभते नरः. म्हणजे जो माणूस स्वतःच्या कामामध्ये सतत व्यग्र असतो एखाद्या विशिष्ट कामामध्ये त्याला त्याच्यातली जी मास्टरी असते ती ऑटोमॅटिक प्राप्त होते. जसं की स्त्रियांना जर स्वयंपाक करायचा असेल तर त्यांना अर्धा इंच आलं, 2 मिरच्या असलं काय बघावं लागत नाही, त्या अंदाजपंची सेवा करतात. कारण सराव झाला म्हणजे सरावामुळं तर ती मास्टर राहिलेली असते. तसं की कुठलंही शास्त्र असू दे किंवा विद्या असू दे, जर आपण त्यामध्ये सतत सराव करत जर गेलो तर आपल्याला त्यामध्ये ऑटोमॅटिक मास्टरी मिळत जाते, त्यात सांगावं लागत नाही. मग तो जो भाग आहे त्याला इंट्युएशन पॉवर असं म्हणतात. आणि इंट्युएशन पॉवर हा थोडंसं कसं आहे की त्याच्यासाठी आपल्याकडं तपसाधना असावी लागते त्या व्यक्तीची. नुसतं हाताचा प्रकार बघून एखादा माणूस भविष्य सांगतो असं कधीच होऊ शकत नाही. कारण कसं आहे की प्रत्येकाचे ग्रहमान जे आहे जन्माला आले वेळेचं हे ग्रहमान वेगवेगळं असतं. आणि समजा जर एक ग्रहमान एकसारखं असलं तर त्या व्यक्तीचं पूर्वसंचित कर्म किंवा त्याची पुण्य किंवा त्याची जी मागच्या जन्मातली पापकर्म म्हणजे ज्या कन्सेप्टवर आपला विश्वास असेल तरचा हा भाग आहे तर ती वेगवेगळी असू शकतात. म्हणजे एखाद्या माणसाचा हात निमुळता आहे, कलाकार व्यक्तीचा आहे, म्हणजे निमुळत्या हाताचे जेवढे लोक आहेत ते सगळेच कलाकार असतील असं काही नाही. कारण का त्याच्यासाठी त्यांची पूर्वसंचितात्मक कर्म जे आहे ते कोणत्या घराण्यामध्ये जन्माला आले, कुठल्या जेनेटिक्स मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, कुठल्या प्रकारचा प्रभाव त्यांच्या हातावरती आहे, मनावरती आहे, ह्याच्याप्रमाणे त्यांच्या हातावरच्या रेषा सुद्धा बदलत असतात. एवढं लक्षात घ्या. आपला हे प्रकार बघण्याच्या पूर्वी मी एक आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या हातावरती आयुष्य रेषा, धनरेषा, मस्तक रेषा आणि अंतकरण रेषा अशा 4 मुख्य रेषा असतात. बाकीच्या रेषा ज्या असतात त्याला उपरेषा म्हणतात. आणि त्या व्यतिरिक्त अनेक रेषा असतात आपल्या हातावरती. म्हणजे काय काय व्यक्तींचा जर तुम्ही सर्वसामान्य हात जर बघितलं तर इतका गिचमिड असतो, काय काय लक्षात येऊन एवढं म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा काय भांडी घासतो का काय, एवढ्या ह्याच्यावर चरे पडत, चरे नसतात ते, तर ते रेषा असतात आणि त्या कट्स झालेले असतात. मग हे कट्स जे असतात ना ते त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार येत असतात हातावरती. ही आश्चर्यकारक गोष्ट ती सत्य आहे. आणि ह्या ज्या 4 रेषा असतात त्याच्या व्यतिरिक्त इतर ज्या रेषा असतात ना त्या दर 6 ते 7 वर्षांना बदलत असतात. असा एक भाग कायम राहत नाही. त्या दर 6 ते 7 वर्ष. आता समजा एखाद्या व्यक्तीच्या हातावरची शिक्षण रेषा आहे तर ती शिक्षण रेषा जी आहे ती त्याचा शिक्षणाचा कालावधी संपला की त्या रेषेमध्ये थोडेसे बदल होताना दिसतात. पण त्यासाठी कसं आहे की आपलं
बारीक लक्ष असावं लागतं. म्हणजे जो अभ्यास करणारा माणूस आहे त्याचा, आता समजा एखादी 40-42 वर्षाची व्यक्ती आली तर तिला शिक्षणाच्या बद्दल बोलून काही उपयोग नसतो ना. मग त्या शिक्षण रेषेला एक दुसरं नाव असेल की लौकिक रेषा म्हणतात त्याला, नाव लौकिकाची रेषा म्हणतात त्याला, किंवा त्याला सूर्यरेषा असं म्हणतात. नाव लौकिक असेल तरच माणूस पुढे जाऊ शकतो. नाव लौकिक याचा अर्थ तुम्ही पेपरमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे, किंवा असं आपण पॉडकास्टमध्ये आले, युट्यूबमध्ये आहे किंवा इंस्टाग्राम आहे, ही काय लौकिक नाही. लौकिक म्हणजे कसं की आपण चार चौघांच्यात ओळखले जाणे. आपल्या जे काही आपण काम करतो ते कोणत्याही स्वरूपाचं असू दे, त्या कामामध्ये आपण जेव्हा ओळखतो त्याला लौकिक म्हणतात. कर्तृत्व सिद्ध करायचं. तर ते सिद्ध झाल्यानंतर ते सिद्ध करण्याची कपॅसिटी जे व्यक्तीची किती आहे हे दाखवायचं काम ती शिक्षण रेषा साधारण 35 वर्षानंतर लौकिक रेषेचं काम करत असते. म्हणजे जसं एखादी लहान मुलगी आहे, ती लहान असताना एक कुमारी असते, त्यानंतर ती 16 वर्षाची होती, मग तारुण्यात पदार्पण करते, नंतर ती 35 वर्षाची होती, तेव्हा ती गृहिणी असते. एकच स्त्री असते पण तिची निरनिराळ्या स्वरूपामध्ये बदल जसे होत जातात, तसं हातावरच्या ज्या रेषा असतात त्या एक टाईपच्या असल्या तरी त्या प्रत्येक काळामध्ये त्या प्रत्येक रेषेला वेगवेगळ्या प्रकारची नावं दिली जात असतात. आयुष्याचे जसे विविध टप्पे येत जातात तसं त्या रेषांचे पण टप्पे असतात, त्यांची नावं त्याप्रमाणे बदलत असतात. पण अशा काही ज्या रेषा आहेत त्या फार थोड्या असतात. त्याच्यानंतर आपण नंतर बघणार आहोत. तर आता हाताचे आपण प्रकार जे बघणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हात म्हणजे एक मोठा हात असतो. मोठा हात म्हणजे कसा की एकंदरीत हातात शरीराच्या मानानं त्यांच्या हाताचा जो पंजा असतो तो मोठा असतो. यामध्ये कसं आहे की या लोकांचा हात जो असतो, या लोकांच्या हातामध्ये छोट्या छोट्या गोष्टी किंवा तपशीलवार काम करण्याची यांची एक पद्धत असते. म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे की हात मोठा असतो पण त्यांचे लक्ष मात्र बारीक बारीक गोष्टीकडे असतं, असा भाग असतो. म्हणजे आपल्याला काय वाटतं की याचा हात मोठा आहे म्हणजे हा विशेष कशाकडे लक्ष देणार नाही, पण तसं नसतं. ज्यांचा हात मोठा असतो त्यांचं बारीक तपशिलाकडे लक्ष असते. हे का असं का, ते तसं का, या गोष्टीकडे फार लक्ष असतं. असे मोठ्या हाताचा माणूस जर का एखाद्याच्या घरात जर असेल तर त्या लोकांना फार सावधगिरीने वागावं लागतं, कारण त्याचं प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर असते. ह्याचं काय, हे चुकलंय, ते चुकलंय, मुलांचा अभ्यास असू दे, फॅक्टरीमधलं काम असू दे, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तो असेल तर तो तपशीलवार सगळ्या गोष्टी बघत असतो. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे मोठ्या हाताचं. याच्यानंतर जो हात आपण बघणार आहोत तो हात म्हणजे लहान हात. म्हणजे हाताचे मुख्य प्रकार आहेत, त्याच्यामध्ये पहिला म्हणजे मोठा हात. आता आपण जो बघणार आहोत तो लहान हात. लहान हाताचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे की ह्या लोकांचा एकंदरीत जे शरीराची ठेवण असते त्या ठेवणीच्या मानाने यांचा हात लहान दिसत असतो. म्हणजे शरीर बलाढ्य आहे, उंची 6 फूट वगैरे सगळं आहे, पण हाताची ठेवण मात्र लहान असते. यांचं वैशिष्ट्य कसं असतं की या लोकांना आवाक्याबाहेर किंवा न झेपणारी कामं करायची सवय असते. आता ते जर आपण मोठा हात बघितला ना तर ते आवाक्याच्या आतली कामं घेतात, पण ज्यांचा हात लहान असतो ते लोक मात्र आपल्या आवाक्याला न झेपणारी अशी कामं करतात, त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल होतात. हे फार महत्वाचं असतं. रिस्क टेकिंग बिहेवियर म्हणतात. हा, तशा पद्धतीचे लोक असतात. पण आपल्याला कसं वाटतं की ह्याचा हात लहान आहे म्हणजे हा काय विशेष काम करू शकणार नाही असं एखाद्या माणसाला वाटू शकते, पण तसं नसतं. ते लहान असणारे हात असते म्हणजे कोणत्याही प्रकारची जबाबदारी अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने घेऊन ते पूर्ण करत असतात. पण बऱ्याच वेळेला कसं होतंय की एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी जी मिळवायला लागते ती मास्टर यांच्याकडे नसण्याची शक्यता असते. प्रत्येक गोष्टीमध्ये हे भाग घेत असतात आणि त्या गोष्टी यशस्वी करतात. पण एखाद्या गोष्टीची मध्ये मास्टरशिप जर का म्हटली तर ती मात्र यांना जमत नाही. या लहान हाताचं वैशिष्ट्य. मग ती मास्टरी कोणाला असते तर मोठा हात असलेल्या माणसाला डिटेलमध्ये जातात. पण मोठा हात असणारे लोक जे असतात ते रिस्क टेकिंग फॅक्टर जो असतो तो त्यांच्याकडे फार कमी असतो. तुमचं तुम्ही बघा, मी काही पडत नाही, अशा पद्धतीने त्यांचा स्वभाव कम्फर्ट झोन मध्ये राहणार. हे लहान हात असणारे, आखूड असणारे, लहान हात असणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे मात्र हे फार असतं. मी करतो, मी बघतो, आणि ते करून दाखवतात, पण त्याच्यामध्ये काही त्रुटी राहण्याची शक्यता असते. ह्याच्यानंतर आपण जो हात बघणार आहोत तो म्हणजे रुंद आणि आखूड हात. ह्या हाताच्या लोकांचा हात जो आहे तो रुंद असतो, पण एकंदरीत पंजा आणि बोटाची जी ठेवण असते ती मात्र आखूड असते. त्यामुळं या लोकांच्या स्वभावात वैशिष्ट्य कसं असतं की मनाची विशालता असते किंवा समतोलपणा जो असतो तो या लोकांच्याकडे चांगला असतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट नियमित स्वरूपात कशा पद्धतीने केली पाहिजे, एखाद्या गोष्टीला न्याय द्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने दिला पाहिजे. सर्वसाधारण बघितले की पोलीस खात्यामध्ये असलेले लोक
किंवा न्याय व्यवस्थेमध्ये काम करणारे लोक असतात ना, त्यांचे हात रुंद आणखीन आखूड बोट असतात त्यांची, कारण ते त्यांना बरोबर गोष्टीचं जजमेंट द्यावं लागतं किंवा अभ्यास करावा लागतो, अन्यथा त्यांना ते स्वतः प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास जो असतो तो या बाबतीतला फार दांडगा असतो. अशा पद्धतीने रुंद आणखीन आखूड हाताचा प्रभाव असतो. तर हे फक्त हाताच्या आकारांवर ठरतं की जसं तुम्ही पहिल्यांदा म्हटलं पूर्वसंचित असेल किंवा रेषा असतील, या सगळ्या गोष्टी पण त्यामध्ये मॅटर करतात? हो हो, म्हणजे कसं आहे की हात जे असतात आपले, या हाताची जी ठेवण असते ही आता आपण फक्त ठेवण बघत आहोत, लक्षात घ्या. ह्याच्यानंतर जे निरनिराळे प्रकार येणार आहेत हे हस्तरेषा शास्त्र ज्याने इतकं गुंतागुंतीचं आणि इतकं गूढ आहे ना की यू कांट इमॅजिन अशा पद्धतीचे. कारण लाखो लोकांचे हात आहेत, लाखो लोकांची जेनेटिक्स वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे त्यांच्या घराण्याची जी वैशिष्ट्य असतात ती त्यांच्या हातावर येत असतात. पण एक विशिष्ट काही ठराविक गोष्टी असतात, माणसं ते उद्देशाने विचार असतात की एखादा बघा की जरा माझा हातावर बघा की पैसा मिळेल का नाही, असं. अगदी कुठेही रेल्वेत गेलं तरी सुद्धा असू दे किंवा बसमध्ये असू दे, विमानामध्ये, तुम्ही हात बघताय? नाही, बघत होतो असं आम्हाला सांगायला लागतंय, पण बघतो म्हणलं की सुरूच माझे प्रॉब्लेम आहे. पण त्यावेळेला त्या व्यक्तीकडे इंट्युएशन असणं हे फार महत्वाचं असतं. या शास्त्रामध्ये कसं आहे की इंट्युएशनला फार महत्व आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे आपण जे फलज्योतिषशास्त्र म्हणतो त्याच्यामध्ये इंट्युएशनची फारशी गरज नसते, कारण त्याच्यामध्ये कसं आहे की एक विशिष्ट प्रकारचे ठोकताळे जे आहेत ते ऋषीमुनींनी इतके परफेक्ट तयार करून ठेवलेले आहेत की त्याप्रमाणे त्या व्यक्तीचं ते असतेच. म्हणजे जसं आता भृगुसंहिता असेल किंवा काय असेल, त्यामुळे जर आपण बघायला गेलो तर भृगुसंहितेमध्ये जर आपण भविष्य बघायला गेलो तर आपलं बऱ्यापैकी 60 ते 70% भविष्य जे असतं ते बरोबर येत असतं, कारण का त्यांनी त्या काळामध्ये जो अभ्यास करून फार प्राचीन काळामध्ये. पण हस्तसमुद्रशास्त्र तसं नसतं. प्रत्येकाचे हात भिन्न असल्यामुळं प्रत्येकाच्या हातावरचे जे ग्रह उंचवतात त्यांची निरनिराळ्या पद्धतीची ठेवण असते आणि ती प्रत्यक्ष तपासावी लागते, त्याच्या स्पर्शानं त्याची अनुभूती घ्यायला लागते आणि त्याच्यानंतरच मग जजमेंट द्यायला लागते. नुसतं तुमचा हात बघायचा म्हणून असं बघून चालत नाही. मग हे फार गुंतागुंतीचं शास्त्र आहे. म्हणजे बरेचसेच लोक ह्याच्याकडे धाडस करत नाहीत या शास्त्राकडे. बरेच लोक जे आहेत म्हणजे आता आज फेमस असणारे ते हस्तसमुद्रिक शास्त्राकडे कधी वळत नाही. ते ज्योतिष बघतो, कुंडली अमका चमका असं सगळं चालू असतं. तो त्यांचा वैचारिक क्षमतेचा भाग आहे. यानंतर आपण जो प्रकार बघणार आहोत ते म्हणजे लांब हात, म्हणजे चौथा प्रकार जो आहे तो आपण बघणार लांब हात आहे. याच्यामध्ये कसं असतंय की ह्या व्यक्तींचा जो हाताचा पंजा असतो त्या हाताच्या पंजापेक्षा त्यांच्या हाताची बोटांची ठेवण जी असते ती जवळपास बऱ्यापैकी मोठी असते. ती दुप्पट नसते पण दीडपटीच्या जवळपास एवढे त्यांचा हात मोठा असतो. त्याला लांब हात म्हणतात. म्हणजे असं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं हा त्याचा म्हणजे मोठा आहे असं. ह्या लोकांच्या स्वभावाची जी ठेवण असते ती, हे लोक स्वप्नाळू असतात. कोणत्याही गोष्टीचा स्वप्नविधीपणानं विचार करणे, आपली काय म्हणतात मनोरथ रचणे, एखाद्या गोष्टीबद्दलचं, एखाद्या व्यक्तीबद्दलच्या ज्या त्यांच्या कल्पना असतात त्या अशा विस्तृत करून बघणे, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या लांब हाताच्या व्यक्तींना नेहमी अनुभवाला येत असतात. पण प्रत्यक्षात अनुभव यांना असा असतो की त्यांना व्यावहारिक बाबतीत कुठल्याही प्रकारचं यश फारसं मिळत नाही, कारण त्यासाठी जी काही मनाची दृढता पाहिजे किंवा जी मनाची स्ट्रेंथ पाहिजे ती यांच्याकडे नसते. कारण हाताची आपली जी बोटं जी असतात ना ती बोटं ही सेन्सिटिव्ह असतात भयंकर. ही सेन्सेशन जी असतात ती सेन्सेशन त्यांच्या शरीरामध्ये म्हणा किंवा मनामध्ये त्या बोटांच्यामुळे जास्त येत असतात. त्यामुळं त्या लोकांना फारसं यश मिळत नाही. परंतु एक वैशिष्ट्य असं आहे की हे लोक जरा सेल्फिश असतात. सेल्फिश ते अशामुळे असतात की त्या व्यक्तींना स्वतःच्या कुठल्याही गोष्टीबद्दल कॉन्फिडन्स नसतो की उद्या काय होणार आहे किंवा उद्या आपली भविष्यातली परिस्थिती काय असणार आहे याबाबत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची योजना नसतात. त्यामुळे ते मिळेल ते ताब्यात घ्यायचा प्रयत्न करत असतात. कुठल्याही गोष्टीची ॲश्युरिटी अशी नसते की आपल्याला फायदा वगैरे असाच मिळणार आहे किंवा तसाच मिळणार. त्यामुळे ते लोक असे असतात की थोडे सेल्फिश असतात आणि जेवढं काय त्यांना मिळवता येईल मग ते मिळवायच्या मागं असतात. पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे असं बेस असा नसतो, थोडेसे बेसलेस असल्यासारखे असतात हे लोक. इमोशनल स्टॅबिलिटी जी आपण म्हणतो ती कमी असते अशा लोकांच्याकडे. अशा प्रकारचा ही अशा लांब हाताची वैशिष्ट्य आहे. सर आता आपण काही विशिष्ट प्रकार बघितले, म्हणजे कशा पद्धतीने 4-5 प्रकार आपण बघितले. ह्याचे काही उपप्रकार किंवा ह्याच्यामध्ये अजून काही स्पेसिफिकेशन्स आहेत का की
ह्या 5 किंवा 4-5 जे काही प्रकार बघितले त्याच्या व्यतिरिक्त, कारण आपण सुरुवातीलाच बघितलं आपण काही ठोकताळे बांधू शकत नाही, प्रत्येकाचा आकार वगैरे, हाताचा आकार वेगळा असतो, कारण व्यक्ती वेगळी असते. सो तशा पद्धतीने काही अजून वेगळे प्रकार आहेत काही? असतात ना, ह्याच्यामध्ये उपप्रकार आहेत, म्हणजे एक साधारण 3-4 प्रकार तरी आहेत. त्याची आपण आता माहिती घेऊया. ह्याच्यामध्ये पहिला जो प्रकार असतो तो, आता प्रत्येक माणसाच्या हाताची वैशिष्ट्य लांब आहे, आखूड आहे, अंक हे सगळं आपण बघितलं. पण ह्याच्यामध्ये कसं आहे की त्या व्यक्तीचा स्वभाव वैशिष्ट्य दाखवणारा हाताचा प्रकार कुठला आहे हे आता आपण या उपप्रकारामध्ये बघतो. तर त्याच्यामध्ये जो पहिला हात येतो त्याला प्राथमिक किंवा संस्कारहीन हात असं म्हणतात. म्हणजे ह्या दिसायला कसं असतं की ओबडधोबड असतो. एखाद्या व्यक्तीच्या हाताकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की, म्हणजे त्या अभ्यास करणाऱ्या व्यक्तीच्या, की हा काय माणूस बरोबर नसावा किंवा असं. म्हणजे हातावरनं सगळं ठरवायचं म्हणलं तर हाताकडे कॉन्सन्ट्रेशन करायलाच लागते. त्यामुळं जे लोक संस्कारहीन असतात, म्हणजे प्राथमिक स्वरूपाचा ज्यांचा हात असतो तो हात नेहमी ओबडधोबड स्वरूपाचा असतो. आणि हा हात कसा असतो की जड असतो, जाड असतो, मांसलता जास्त. आणि ती मांसलता जी असते ना ती सुद्धा अशी, त्या मांसलतेमध्ये स्नायूंचा भाग जास्त असतो. म्हणजे जर आपण त्या हाताला हात लावला, हातात घेतला तर आपल्याला ताठरपणा दिसतो त्यामध्ये, किंवा एक ओबडधोबडपणा जो असतो तो जाणवतो, की केव्हा एकदा या माणसाचा आपण हात सोडतोय असं त्या व्यक्तीला होतंय. म्हणजे त्या व्यक्तीचा हात हातात घेणं हे सुद्धा म्हणजे थोडंसं त्रासदायक असू शकते. अशा प्रकारचे प्राथमिक स्वरूपाचे हात असतात. या लोकांची स्वभावाची ठेवण अशी असते की हे संस्कारहीन लोक असतात. म्हणजे खाओ पिओ मजा करो, यांना आत जगामध्ये काय चाललेलं आहे, आसपासच्या परिसरात काय चाललेलं आहे, आपल्या घरातल्या लोकांची काय परिस्थिती आहे, ह्याच्यात त्यांना काही देणं घेणं काही नसते. आणि ते हीन पातळीवरती जगत असतात. म्हणजे आपण असं म्हणू की गुंडागर्दी करणारे जे लोक असतात, किंवा नाक्यावर उभारून फुकटच्या चर्चा करणारे, किंवा अशा चर्चा करून लोकांच्यामध्ये स्वतःची अशी कॉन्ट्रॉव्हर्शियल इमेज निर्माण करणारे जे लोक असतात, त्यांचे जे हात असतात ते नेहमी असे संस्कारहीन हाताचे असतात. मला त्यांना संस्कारहीन म्हणता येत नाही, कारण त्यांनी ज्यांच्या पोटी जन्माला आलेले ते लोक संस्कार असलेले असू शकतात. पण नियतीचं वरदान ज्यावेळेला असतं किंवा नीतीला एखादी गोष्ट करायची असते अशा व्यक्ती बाबतीत, त्यावेळेला ती स्पेसिफिक अशा गोष्टी देत असते. पण सर, जेव्हा आपण आता ओबडधोबड हात असं म्हणतोय, आता बरेचदा आपण बघतो की जे श्रमिक लोक आहेत किंवा खूप जास्त काबड कष्ट करणारे जे लोक आहेत ते साहजिकच आपल्या शरीराकडे फारसं काही लक्ष देत नसतात, आपल्या कष्टाकडे जास्त लक्ष देत असतात. अशा लोकांचे हात पण बहुतेकदा ओबडधोबडच म्हणता येऊ शकतात किंवा रफ असतात. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे की अशा प्रकारचेच त्यांचे हात असतात. पण याच्यामध्ये त्यांना संस्कारहीनता असं म्हणू शकत नाही. पण कसं असं की हँड टू माउथ ज्यांचं आयुष्य आहे, काय की आज जर का पैसे मिळवले, आज जर का आता रेल्वे सामान असते किंवा हे काही आपले जे लोक असतात ना, कुली जे असतात, त्यांना कसं असतं की रोजच्या रोज त्यांची मिळकत चालू असते, ताजी मिळकत असते. आज काय जी मिळकत मिळेल त्याच्यावरती त्यांचं सगळं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळं त्यांना इतर कुठल्याही गोष्टीची काही देणं घेणं नसते. म्हणजे देशाचे पंतप्रधान काय म्हटले, शहराचा महापौर काय म्हटला, या प्रभागात काय चाललंय याची त्यांना काही कर्तव्य नसतं. किंवा कोणी मॅच जिंकली, कोणी हारली, हे म्हणजे टोटली कसं आहे की वर्ल्ड अफेअर पासून हे लोक नेहमी लांब असतात. माझं आयुष्य कसं चाललेल आणि माझ्यावर अवलंबून असण्याची कच्ची बच्ची जी आहेत त्यांचं कशा पद्धतीचं आयुष्य असेल, मग ती जी संस्कारहीनता म्हणत ती ह्या पद्धतीची असते की संस्कार होत नाहीत त्यांच्या मनावरती. त्यांना एक विशिष्ट काम तेवढंच फक्त त्याने ते करत असतात. त्यामुळे इतर गोष्टी नसल्यामुळे त्यांना संस्कारहीन असं म्हणतात. मग संस्कार अलिप्तता आलेली असते बाकीच्या जगापासून, आणि अलिप्तता असते. आणि त्या संस्कारहीनतेमुळे कसं आहे की त्यांना लोकांच्या मध्ये कसं वागावं किंवा कसं आपण पॉलिश नेचरनं जावं हे त्यांना कळत नाही. कदाचित त्यांची इंटेलिजन्सी ईश्वराच्या कृपेने जास्त असू सुद्धा शकते, नाही असं नाही. पण त्यांचा जो फ्लो असतो जगण्याचा, परमेश्वराने त्यांना ठरवून दिला, नियतीने ठरवून दिला, तो त्याच प्रकारचा असल्यामुळे त्यांचे हात हे ओबडधोबड किंवा संस्कारहीन स्वरूपाचे असतात असं आपल्याला नाईलाजाने म्हणायला लागतं. साधारणपणे कसं आहे की यांची बुद्धीची जी कॅपॅसिटी जी असते ती बुद्धीची कॅपॅसिटी सुद्धा अगदी मर्यादित स्वरूपाची असते. म्हणजे अमुक एक गोष्ट कर म्हणून सांगितली ते तेवढंच करतात. मग त्याच्यामध्ये ते स्वतःचं डोकं वापरणे हा जो भाग आहे ना तो ते करत नाहीत. करत का नाही तर त्यांना कॉन्फिडन्स नसतो. कॉन्फिडन्स का नसतो तर त्यांनी त्या गोष्टीमध्ये फारसं लक्ष दिलेलं नसते किंवा त्या गोष्टीचं ज्ञान मिळवायचा प्रयत्न केलेला नसतो. सखोल विचार करण्याची जी क्षमता, कारण तेवढा जण वेळच नसतो ना. कारण मुळात ज्ञान कमी आहे, शिक्षण कमी आहे आणि शारीरिक ताकद प्रचंड आहे. मग करायचं काय? एक तर गुंडगिरी तरी करायची, नंतर मग अशी कष्टाची कामं तरी करायची. या दोन्हीपैकी असल्यामुळे त्यांना बाकीच्या विचारधारेमध्ये
किंवा प्रवाहामध्ये जाणं त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांची ती मेंटॅलिटी अशा प्रकारची बनते. पण त्याच्यासाठी कारणीभूत असेल जर काय असेल तर तो त्यांचा ओरिजिनल हात असतो, हे आपल्याला इथं नमूद करावं असं वाटतंय. याच्यानंतर जो हात आहे आपण बघणार, तो हात म्हणजे चौकोनी हात असतो. या हाताचे कसं आहे की मनगटाजवळ आणि बोटाजवळ जो मनगट आणि बोट ही त्याच्या तळाशी चौकोनी भासतात आपल्याला. ती चौकोनी असल्यामुळे कसं आहे की ह्या लोकांच्या मध्ये यांचं वागणं बोलणं हे एकदम नीटनेटकं असतं, परंपरेला धरून असतो. कोणत्याही गोष्टीचं पूर्ण विचार करून हे लोक निर्णय घेत असतात. चौकोनी हात म्हणजे काय की व्यावहारिकपणा, कुठल्याही गोष्टीची व्यावहारिक बाजू अगोदर हे तपासत असतात. म्हणजे आता समजा प्रसाद एखाद्या व्यक्तीला चौकोनी हाताच्या माणसाला सत्यनारायण प्रसाद कर म्हणून सांगितलं तर एरवी कुठलाही जर माणूस असेल तर तो काय करेल की रवा भाजेल, कच्चा बच्चा, त्यामध्ये काय असेल ते अंदाजपंच टाकेल आणि लोकांना देईल. लोक तो प्रसाद म्हणून खातील, तो विषय वेगळा आहे. पण ज्या वेळेला चौकोनी हाताच्या माणसाकडे हे काम जातं त्यावेळेला तो त्याचा इतका बारीक पद्धतीने विचार करतो की रवा कुठला असला पाहिजे, बॉम्बे रवा असला पाहिजे का जाडा रवा असला पाहिजे, त्यात गुळ घालायचा का साखर घालायची, ती कशा पद्धतीची घालायची, त्यात काजूची आणि बदामाचे काप घालायचे नाही, डालड्यात करायचा का तुपात करायचा, तो किती आचेवरती गरम करायचा, गुलाबी करायचा का नाही, का तसाच पांढरट ठेवायचा. म्हणजे इतका बारीक जो विचार असतो तो प्रॅक्टिकली विचार करणारे लोक जे असतात हे सांगण्याचं कारण की ते प्रॅक्टिकल लोक असतात एकदम. त्यामुळे चौकोनी हाताचे लोक हे हर एक क्षेत्रामध्ये यशस्वी झाले. आपण म्हणजे मी तरी बघितलेले, त्यांच्याकडे अयशस्वीपणा जो असतो तो नसतोच, पण यांच्या यशस्वीतेला थोडस मर्यादा असते. कारण का तर प्रत्येक गोष्टीत हे व्यवहार बघत असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जगामध्ये व्यवहार बघून चालत नाही. काय काय वेळेला लोकांना सूट द्यावी लागते, त्यांच्या भावभावनांचा विचार करावा लागतो, तरच त्या गोष्टी इमोशन्स पण असावे लागतात. त्याचा वापर हे फारसा करत नाही. त्यामुळे हे यशस्वी असतात पण अति यशस्वी किंवा लोकांच्या मध्ये संबंध तयार करणं हे कमी पडतात किंवा लोकांच्या मध्ये यांची अशी इमेज नसते. अशा प्रकारचे हे लोक असतात. सर्वसामान्य व्यापारी वर्ग जो असतो, कोणत्याही स्वरूपाचा बिझनेस ओरिएंटेड जे लोक असतात त्यांच्यामध्ये ही मेंटॅलिटी जास्त असते. कारण यांना प्रत्येक गोष्टीचं भान राखावं लागतं, टॅक्सेस त्यांना सरकारला पेड करावे लागत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची आता हे जर का काम लांब हाताच्या माणसाला दिलं तर तो लाखाचे 12,000 करून टाकेल. पण हे जर काम हे चौकोनी हाताचे लोक असतात हे अतिशय कर्टली करत असतात, असा भाग असतो. याच्यानंतरचे आपण बघणार आहोत ते म्हणजे सुपासारखा हात असतो. सुपासारखा हात म्हणतात त्याला. म्हणजे ह्या तळाशी अरुंद असतो आणि वरती असा मोठा होत जातो. म्हणजे आपली भातवाडी जी असते ना, भातवाडीचा आकार जसा असतो ना तसं यांच्या हाताची ठेवण असते. त्यामुळे त्याला सुपासारखा किंवा भातवाडीचा हात म्हणतात, असं असतं. हे लोक स्वभावानं उदार असतात एकदम, पण तो उदारपणा असा असतो की स्वतःजवळ सगळंच देऊन टाकतात ते. असं पण चालत नाही ना व्यवहारामध्ये. कर्ण सुद्धा कसं होतं की कर्ण सगळं जरी देत असलं तरी कर्णाकडे एक सिक्स्थ सेन्स होता की कोणाला द्यावं हे त्याला कळायचं. ह्या लोकांना तसा सिक्स्थ सेन्स नसतो. द्यायचं म्हणलं की ते देऊन टाकतात. नंतर मग शेजाऱ्याला मागायचं, मग तो म्हणतो तुला कोणी सांगतो मूर्खा एवढं सगळं द्यायला, डोक्याने विचार करता येत नाही तुला. हा जो भाग असतो तो सोपासारख्या हाताच्या माणसाकडे असतो. साधारणपणे कसं आहे की यांची जी परंपरा असतात कोणते, या परंपरेविषयी ना फार अभिमान असतो. आपलं घराणं, आपलं परंपरा, आम्ही अमुक गावची नामदार, अमुक गावची जागीरदार किंवा ह्या राजघराण्याशी आमचा संबंध आहे किंवा आम्ही इतक्या वर्षापासूनची आमची व्यापारी पिढी, म्हणजे अशा पद्धतीचे हे लोक असतात. असे सुपाच्या हाताचा आकार जर असेल तर तो ह्या प्रकारानं जी वैशिष्ट्य असतात. सर याची काही तुम्ही उदाहरणं सांगू शकता का की म्हणजे हे असे विशिष्ट हात असलेले ज्यांना आपण पण ओळखतोय किंवा आता कसं आहे की सुपासारखा हात जर म्हटलं तर मी ज्या व्यक्ती पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना अतिशय पूजनीय असलेले म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अवतार म्हणजे अक्कलकोटचे स्वामी महाराज, त्यांच्या हाताची जी ठेवण होती ती एकदम सुपासारखी होती. त्यांना देणं घेणं काहीच आवश्यकता नव्हती ना. ते परात्पर गुरु असल्यामुळं तुम्ही आला की तुम्हाला देऊन टाकायचं एवढंच त्यांना माहित आहे. कारण ते स्वतः संन्यासी होते. त्यामुळे हे एक सगळ्यात मोठं होतं ना की त्यांचा हात सुपासारखा. सूप काय करायचं असं, सुपाचं एक वैशिष्ट्य असतं तुम्हाला सांगतो की सूप ज्यावेळेला आपण सुपांना एखादी गृहिणी पाखडते त्यावेळेला त्यातला जो कचरा असतो किंवा फोलपट असतात ते बाहेर पडतात आणि जे निक म्हणजे ज्याला धान्य असतंय चांगलं ते मागे राहते. त्यामुळे सुपासारखा हात ज्यांचा असतो त्या लोकांची मेंटॅलिटी
ही वाईट गोष्टी टाकून देण्याकडे असते आणि चांगल्या गोष्टी स्वतःजवळ ठेवण्यासारखी असते. पण हे कलियुग आहे. कलियुगात कसं आहे की वाईट गोष्टी स्वतःजवळ ठेवायच्या आणि चांगल्या गोष्टी टाकून द्यायच्या. असा पण स्वतःच्या हाताच्या लोकांचा असू शकतो. म्हणजे स्वभाव दुसरी एक बाजू अशी आहे. त्यामध्ये बरेचशा वेळेला व्यसनाच्या प्रचंड आहारी जाणारे जे लोक असतात ना, ते असतात की म्हणजे समजा एखादी व्यक्ती नशेखोर असेल तर ती अगदी त्या नशेत असताना लोकांना सांगणार की अरे तू मेरा भाई है, मैं तुझ पर सब न्योछावर कर दूंगा, तेरे जैसा कोई नहीं मिळतं. मग म्हणजे अशी बोर्ड लागतात, म्हणजे दिलकार राजा अमका तमका. त्या राजाची नंतर परिस्थिती भिकाऱ्यापेक्षा वाईट झाली गोष्ट वेगळी आहे, पण त्यांचे हात जे असतात ते मात्र सोपासारखे असतात. हे मी स्वतः प्रत्यक्ष बघितलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट देताना काहीच विचार करणार अजिबात बघत नाही ते अशा प्रकारचा. ह्याच्यानंतर आपण जो हात बघणार आहोत तो म्हणजे निमुळता हात. निमुळता हात असणं म्हणजे कसं आहे की मनगटाच्या बाजूला रुंद असते आणि वरच्या बाजूला असं तसं निमुळता होत गेलं. म्हणजे एखादं कमळ जे असतं, कमळ, ते कमळ जर आपण बघितलं तर म्हणजे मिटलेलं कमळ ते जसं असतं ना तसं या प्रकारे असं ते त्यांचा हात निमुळता होत गेला. या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे अत्यंत सेन्सिटिव्ह आणि कलेच्या बाबतीत अतिशय निष्णात असलेले लोक असतात. त्यांच्याकडे कला जी असते ती अतिशय चांगली असते. कलेचे हे लोक उपासक असतात. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाणे, एखाद्या कलेच्या मुळाशी जाणे आणि त्याचा अभ्यास करणे हा त्यांना फार म्हणजे इंटरेस्ट असतो किंवा ते अतिशय वाकबगार असतात. त्यांचा स्वभाव सुद्धा अतिशय चांगला असतो. आर्टिस्ट लोक जे असतात हो, फक्त एक मात्र असं असते की ह्या लोकांना कोणतेही बंधन चालत नाही. हे बंधनरहित वृत्तीनं वागणारे लोक असतात. यांना प्रथा परंपरेचं म्हणजे असं काही फारसं भान असत नाही. म्हणजे ते कोणत्या वेळेला काही कोणत्याही गोष्टी स्वतःच्या मनपुत्त समाचारित असे असते. ते स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्यात त्यांना फार आनंद असतो. पण त्यांच्याकडे जी कला असते त्या कलेला मात्र काही तोड नसते. अशा प्रकारचे हे असते. म्हणजे आर्टिस्ट लोकांना बरेचदा म्हटलं जातं की स्वच्छंदी स्वभावाचे कारण आणि ते त्यांचे इमोशन्स सुद्धा तसे असतात. तुम्हाला सांगतो म्हणजे आता जर आपण बघितलं तर दीपिका पडुकोण जे आहेत ना, त्यांचा हात जर आपण बघितला तर तो एकदम निमुळत आहे. त्यांच्या बाबतीतली एक अशी गोष्ट आहे की ज्या वेळेला तो एक सिनेमा होता अलाउद्दीन खिलजीचा पद्मावत. त्या पद्मावत जो पिक्चर जो होता तो पिक्चरचा शेवटचा जो सीन आहे की त्याच्यामध्ये ते ह्याच्यामध्ये जाते म्हणजे जोहार करतात सगळ्यात. तर त्यानंतर त्या जवळपास असं सांगितलं जातं की मी जे ऐकलेलं त्याप्रमाणे त्या 15 दिवस त्या ह्याच्यामध्ये होत्या, त्या मनस्थितीमध्ये. एवढा त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम झाला होता. म्हणजे कलाकार जो असतो ना तो कला जगावी लागते. तो प्रत्यक्ष प्रसंग त्या व्यक्तीला जगावा लागतो तरच त्या व्यक्तीला ते साध्य होते. पण अशा प्रकारचा जर हात असेल तर त्या व्यक्ती, आता दीपिकाजी जे आहेत पडुकोण त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना सावरणारं कोणतरी असू शकते, पण सर्वसामान्य याच्यामध्ये अशा निमुळता हात असेल, एखादी स्त्री असेल किंवा एखादा पुरुष असेल तर कोणाच्याही भुलाव्याला किंवा देखाव्याला भुलून ते स्वतःचं नुकसान करून घेऊ शकतात. म्हणजे एखादा मुलगा असेल इन्फ्लुएन्स करू शकतात आणि इन्फ्लुएन्स खाली सापडल्यानंतर आयुष्याची जी काय त्रेधा तिरपीट उडते किंवा धुळजाण होते त्याला नंतर कुठलाही हे नसतो. मग त्यामुळे अशा लोकांची आयुष्यामध्ये सस्यहोलपट फार होते. हे निमुळत्या हाताचं वैशिष्ट्य असते. भावनिक खूप जास्त. त्यामुळे अशा व्यक्तींनी नेहमी चौकोनी हाताची जी लोक असतात त्यांच्याशी मॅरेज करावं की थोडासा व्यवहार आणि भावना यांचा संगम होऊन त्यांचं आयुष्य व्यवस्थित. कारण दोघंही जर का निमुळत्या हाताचे नवरा बायको जर असतील किंवा प्रेमिका असतील तर फार पंचायत होते. आणि या व्यक्तींच्या बाबतीत कसं असते की ब्रेकअप नावाचा प्रकार जो सध्या चालू आहे तो ह्या लोकांच्या बाबतीत भयंकर असतो. म्हणजे आठवड्याला एक ब्रेकअप म्हटलं तरी हरकत नाही, अशा प्रकारचं त्यांचं लाईफ असतं. ह्याच्यानंतर आपण जो बघणार तो अतिनिमुळता हात. म्हणजे हे निमुळत्या हाताचे अतिनिमुळता हात म्हणजे कसं असते की यांचा हात जो असतो तो आता निमुळता हात जो असतो त्यांच्या हातामध्ये थोडीशी स्नायू आपल्याला लागतात, बोटाचे स्नायू लागतात, हाताचे स्नायू आपल्याला फील करू शकतो आपण असे. पण त्यांचे अतिनिमुळता हात असून त्यांचे हातामध्ये जे मांसल भाग असतो तो जास्त असतो. मांसल म्हणजे कसं आहे की निमुळते म्हणजे सडपातळ असं. म्हणजे चाफ्याची कळी जर आपण बघितली तर ती चाफ्याची कळी कशी असेल तसा तो निमुळतेपणा असतो. आणि त्याच्यामध्ये इतकं स्मूथनेस असतो की आपण त्यांचा पूर्ण हात असा हातात घेऊ शकतो. म्हणजे दुमडून गोळा करून घेता येतो हातामध्ये, एवढे ते अतिनिमुळते हाताचे लोक असतात. त्यामुळे यांना स्वतःचं मत असं नसतं. इनामदार काय सांगतात हा ते बघूया आपण. मग ते भोसले कसं भोसलेंचं ऐकायला पाहिजे. म्हणजे स्वतःच त्यांना मत असं नसतं. हे अतिनिमुळते असं लोकांचं ह्यांचं
आणि हे लोक दिसायला अत्यंत मोहक असतात. मग ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, कोणतेही काम करायचं म्हटलं तर त्यामध्ये त्यांचा असा रिअलिस्टिकपणापेक्षा सुद्धा आर्टिस्टिक जो भाग असतो तो फार असतो. त्यांना सेन्स जो असतो आर्टचा कुठल्याही ह्याचा तो फार चांगल्या पद्धतीचा असतो. असे अतिनिमुळते हाताच्या लोकांचं वैशिष्ट्य असते. फक्त एक असं की यांनी भावनेच्या आहारी अजिबात वाहून जाऊ नये. आता मीना कुमारींचं एक उदाहरण आहे तुम्हाला सांगतो. मीना कुमारींचा हात जो होता ना तो असा अतिनिमुळत्या प्रकारचा हात होता. त्या म्हणजे त्यांच्यासारखी अदाकारा जी आहे ती आत्तापर्यंत झालेली नाही. म्हणजे माधुरी दीक्षित असतील किंवा आताच्या ज्या काही सौंदर्यवती असतील नट्या असतील किंवा तर त्यांच्याबद्दल असं म्हणलं की त्यांनी कुठेतरी एक व्यवहार बघितलेला होता. पण मीना कुमारी ज्या होत्या त्यांचा हात असा अतिनिमुळत होता. त्यांनी कुठल्याही प्रकारचा व्यवहार बघितला नाही आणि असं म्हटलं जातं की ते शेवटी व्यसनाच्या आहारी गेले. त्यामुळे अतिनिमुळत हात ज्यांचा असतो त्या लोकांनी व्यसनापासून लांब राहावं लागतं. अन्यथा हे लोक व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. मग तो कदाचित पुरुष असेल किंवा स्त्री असेल अशा प्रकारचा हा भाग असतो. आता ह्याच्यानंतर जो आपण भाग बघणार आहोत म्हणजे हाताचा जो प्रकार बघणार तो म्हणजे तत्वज्ञानी हात. म्हणजे साधारण सायकोलॉजी किंवा लॉजिक याचा वापर करणारे जे लोक असतात त्यांचे जे हात असतात ना त्यांना तत्वज्ञानी हात असतात. आता या तत्वज्ञानी हाताची ठेवण कशी असते तर यांच्या हाताची खालचा जो भाग आहे तो निमुळतच असतो. पण बोटाकडं जाणारी जी स्नायू असतात त्याच्यामध्ये अशा थोड्याशा गाठी जाणवतात आपल्याला. त्या गाठीमुळे कसं होतं की तो असं गाठीदार हात असतो. बरं तर प्रत्येक पेर जे असतं हाताचं या पेरामध्ये आता इथे जर बघितलं हे गाठीदार नाहीये. पण जे तत्वज्ञानी लोक असतात त्यांचा इथे अशी गाठ मोठी असते परत आत गेलेलं असतात. मग पुढचं जसे परत अशी गाठ मोठी आलेली असते स्नायूची आणि पुन्हा वरती शेंड असतो. म्हणजे 3 पेरांच्या मध्ये जे 3 गाठी असतात त्या जास्त मोठ्या असतात. तो फरक आपल्याला जाणवतो. तो फरक जो अभ्यास करणारा माणूस आहे त्याला तो जाणवतो. त्यामुळे त्याला तत्वज्ञानी हात असं म्हणतात. कोणत्याही गोष्टीमधले जी सायंटिफिकनेस जो आहे कोणत्याही गोष्टीमध्ये खोलपणा जो आहे तो तपासण्याचं काम लॉजिक जे आहेत किंवा सायकोलॉजी एखाद्या व्यक्तीचे बघायचे असेल तर ह्या लोकांच्याकडं कपॅसिटी प्रचंड असते. त्यामुळे ह्या लोकांना तत्वज्ञानी प्रकारचा हात म्हणतो. तत्वज्ञान विषयक ग्रंथ लिहिणे आता रामदास स्वामींचे असतील किंवा ज्ञानेश्वर माऊली असतील यांच्या ज्ञानेश्वरीवरती किंवा हरिपाठ ठेवले त्याच्यामध्ये काही विशिष्ट ओव्या आहेत. पण त्या प्रत्येक हरिपाठातल्या प्रत्येक ओवीवरती 2-2 तास प्रवचन करणारे आणि व्यवस्थित पद्धतीने प्रवचन करणारे जे लोक मी बघितलेले आहेत त्यांचे हात नेहमी तत्वज्ञानी हात असतात. कारण का त्यांना ते तत्वज्ञान लोकांना समजावून लागते. तत्वाधिष्ठित जीवन कसं जगावं हे तत्वज्ञानी लोकांच्या हातावरून आपल्याला कळतं. पण आजकालची जी टेंडन्सी आहे ती तत्वज्ञानाकडे असत नाही. आता समजा एखाद्या माणसाला चायनीज खायची आवड असेल तर निमुळता हाताचा माणूस काय म्हणेल तुम्हाला फरक सांगतो. खा ना काय होतंय अरे आयुष्याची मौज आहे मौज उपभोगून घे. काय शेवटी कसं आहे की जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलौना. तू चायनीज खा ना काय तुला पाहिजे ते खा. पण तत्वज्ञानी हात असणारा माणूस काय म्हणणार अरे असं खाऊ नको. त्यामध्ये अजवाईन नावाचा प्रकार असतो त्यामुळे ती टेस्टची आपल्याला सवय लागते. त्यामुळे ती घातक प्रकारचे केमिकल सुद्धा घालण्याची शक्यता असते. सारासार विचार करणे बारीक सारीक गोष्टीचा ते तत्वज्ञानी व्यक्तींच्याकडे आपल्याला बघायला मिळतं. एखाद्या माणसाला जर तत्वज्ञानी स्वरूपात जर असे पिता मिळाला किंवा माता मिळाली तर त्यांच्या आयुष्याची एक अशी विशिष्ट प्रकारची घडी चांगल्या पद्धतीची बसते असा माझा आतापर्यंतचा अनुभव. या सगळ्यांचं मिश्रण असलेला एक प्रकारचा हात असतो त्याला संमिश्र प्रकारचा हात म्हणतात. म्हणजे कशातच तो मोडत कशातच मोडत नाही. पण त्याच्यामध्ये सगळ्याच हातांची गुणवैशिष्ट्य असतात. सर्वसाधारणपणे असं असतं की जी ही लोक जे असतात संमिश्र हाताची असतात ती तत्वज्ञानात्मक विचार सुद्धा करतात. त्यांची बोटांची ठेवण किंवा हाताची बोटांची पेर जी असतात ती एक पेर त्यांचं असं निमुळत्या माणसाच्या बोटासारखं असते किंवा एखाद दुसरं पेर जे आहे हाताचं बोटाचं ते पेर साधारण तत्वज्ञानी माणसासारखं असते. असे संमिश्र हात असतो त्यांचा. पण हाताची खालची ठेवण जी आहे ती फार सोपासारखी नसते चौकोनी पण नसते. म्हणजे आपण जेवढे प्रकार बघितले ते सगळं ते संमिश्र असतं. म्हणजे गोपाळकाला असतो थोडक्यात त्यांचे हात म्हणजे. तर त्या पद्धतीचे त्यांचे हात असल्यामुळं हे सर्व समावेशक असतात लोक. कोणत्याही गोष्टीमध्ये लोकांच्या मिक्स होण्याची जी प्रवृत्ती असते ती लोकांच्याकडे भरपूर असते. म्हणजे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा अशा प्रकारच्या लोकांची टेंडन्सी असते संमिश्र हाताच्या.
पण एक मात्र असतं की बाकीचे जे लोक आहेत ते भावनात्मक असतील, क्रियाशील असतील, व्यावहारिक असतील किंवा तत्वज्ञानी असतील, पण ह्यांचा कशातच नसतो, म्हणजे मास्टर ऑफ नन असतात ते. त्यामुळे हे कुठेही सोडले म्हणजे कुठल्याही कपात जाऊ शकतात. त्यामुळे ह्यांची स्वतःची विशिष्ट अशी करण्याची क्षमता असते. पण ग्रास्पिंग कॅपॅसिटी भरपूर जरी असली तरी ते त्या कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना समाजात हा परवा त्या माणसाकडे पण दिसला आणि त्यांच्याकडे म्हणजे साधारण बघा, आपण जर बघितलं तर राजकारणी लोकांच्याकडे जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांच्या मध्ये ही प्रवृत्ती असते की आज ह्या लिडरला भेटायचं, मग उद्या त्याला गुच्छ देऊन यायचं, मग उद्या परवा त्याच्या सत्कार समारंभाला जायचं. ते संमिश्र हात असतो त्यांचा. त्यांना सगळ्यांचीच मर्जी संपादन करायची असते. पण राजकारण असू दे किंवा आयुष्यातलं कोणत्याही प्रकारचं क्षेत्र असू दे, अगदी देवी देवतांचं जरी उदाहरण जर काही या लोकांच्या बाबतीत जरी द्यायचं म्हटलं तर गुरुवारी दत्ताला जाणार, मंगळवारी गणपती दर्शन, शुक्रवारी अंबाबाई, गुरुवारी अंबाबाई तोंड बघणार नाही, कारण त्यांना प्रत्येक देवाला खुश करायचं असतं. पण अशा पद्धतीनं देव खुश होत नाही ना संमिश्र प्रमाणे. मग एक दिवस असा येतो की सगळेच देव यांच्यावरती कृपा करू शकतात, असं असू शकते. एक बेस असला पाहिजे प्रत्येक माणसं. हे थोडेसे बेसलेस असतात पण समाजात हे टिकून राहणारे लोक असतात. म्हणजे कुठेही जाईल तिथं त्यांना मलाई खायची सवय असते आणि ते मलाई त्यांना ते कशा पद्धतीने मिळवायची हे त्यांना ज्ञान असते. त्यामुळं चार चौघांच्यात उठून दिसणे किंवा समाजात कसं वागलं पाहिजे, लोकांच्या समोर कसं प्रेझेंटेशन केलं पाहिजे हे तत्वज्ञानी माणसाला कळणार नाही. तत्वज्ञानी स्वरूपाचा माणूस जो असतो ना तो काय म्हणतो साधीर आणि उच्चेची असं, तो काय फारसं बघ नाही. कोमल हाताचे किंवा निमुळत्या हाताचे लोक असेल ते काय म्हणणार, अरे मला सुंदर दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं नाही तर मला लोक नाव ठेवतील. पण हे संमिश्र तसं नसतं त्यांचं. ते जिथं पाहिजे तशा प्रकारचं ते वेश धारण करून जातात. आता तुम्ही स्मशानभूमीवर आता स्त्रिया कधी आपल्याकडे जात नाहीत, पण स्मशानभूमी असेल किंवा एखादी शोकसभा असेल तर हे एरवी अगदी झकपक कपडे घालणारे लोक त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालूनच जाणार. तेवढा त्यांना सेन्स असतो, पण तो सेन्स बाकीच्या लोकांना नसतो. हे संमिश्रताचं वैशिष्ट्य. म्हणजे जसे फायदे पण आहेत तसे परिस्थितीनुसार बदलायची क्षमता यांच्याकडे बरोबर असते. अशा प्रकारे आपण हे आता हाताचे प्रकार बघितले. धन्यवाद सर. आज आपण बरीच मला वाटतं सखोल माहिती घेतली हाताविषयी आणि मला वाटतं त्याचा खूप मोठा पार्ट आहे. आज आपल्याला प्रेक्षकांना पण लक्षात आलं असेल की हाताचे प्रकार आणि व्यक्ती जी काय वागत असते किंवा तिचा जो काही स्वभाव घडत जातो, व्यक्तिमत्व घडत जातं, त्याच्यामध्ये आपल्या हातांचा किती सहभाग असतो हे आपल्याला आज या भागातून कळलं. तर आपण पुढील भागात भेटूच, नवीन याविषयीची माहिती घेऊ. आजच्या एपिसोडमध्ये आपण हातांचे प्रकार तसंच याचा आपल्या स्वभावावर कसा प्रभाव पडत जातो, एक माणूस म्हणून आपली जडणघडण कशी होते हे बघितलं. या पुढचे जे एपिसोड आहे ते पण आपल्या चॅनलवर येत राहतील. तसंच आपल्याला याविषयीचं अधिक मार्गदर्शन हवं असेल तर आपण व्हिडिओच्या खाली सरांचा नंबर देऊ, तर तुम्ही तिथे त्यांचा संपर्क करू शकता, त्यांच्याशी संपर्क करू शकता. यापूर्वीचे एपिसोड जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. तुम्हाला ते एपिसोड कसे वाटले, त्याविषयी जर काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि शेअर करा. धन्यवाद.